ऑफिस सुटल्याच्या नंतर नो कॉल नो ईमेल राईट टू डिस्कनेक्ट हे विधेयक लोकसभेमध्ये सादर. कामाचे तास पूर्ण झाल्याच्या नंतरही अनेकांना कामाशी संबंधित ईमेल आणि कॉल्सचे द्यावे लागते उत्तर. खासदार सुप्रिया सुळे यांनी राईट टू डिस्कनेक्ट हे विधेयक लोकसभेत मांडलंय. नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाला 717 कोटी रुपयांचा निधी वितरित करायला मान्यता. नगरविकास विभागानं या संदर्भातला शासन निर्णय जारी केलाय. राणीच्या बागेमध्ये लवकरच चिंपांझी, गोरिला, पांढरे सिंह, झेब्रा, जिराफ, इमू असे परदेशी प्राणी आणि पक्षी देखील बघता येतील. दुर्मिळ प्राण्यांसाठी एक्झॉटिक झोन उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. राणीच्या बागेचा 10 एकर भूखंडावरती विस्तार देखील होणार आहे. जुन्नर तालुक्यामधील गुंजाळवाडीमध्ये बिबट्याला श्वानांनी पळवून लावलंय. बंगल्यामधील 3 श्वानांपैकी एकाची शिकार करण्यासाठी बिबट्या झडप घालणार तेवढ्यात श्वान बिबट्यावरती धावून गेले. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. हिंगोलीच्या वसमतमध्ये बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्तानं पारंपरिक मिरवणूक. पारंपरिक वेशभूषा करून अनेक नागरिकांच्या नृत्यानं लक्ष वेधून घेतलं. ट्रेनमध्ये दारू विक्रीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. व्हायरल झालेला व्हिडिओ हा मंगला लक्षद्वीप ट्रेनमधला असल्याचा दावा होतोय. ट्रेनमध्ये दारूची विक्री होत असल्याच्या व्हायरल व्हिडिओमुळे सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह. बेळगावमध्ये उद्यापासून कर्नाटक विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन. बेळगावमध्ये पोलिसांकडून हाय अलर्ट जारी. दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचा इशारा. सांबरा इथल्या एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 1264 अग्निवीर वायूंचा शानदार दीक्षांत समारंभ. एअर व्हाईस मार्शल व्यंकट मारे यांची दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.